दिनांक 1 जुलै 2025. भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला मोठी करणारी पार्टी आहे. आपल्यातलेच कार्यकर्ता म्हणून ज्यांना वर्षानुवर्ष आपण ओळखतो ते रवींद्र चव्हाण आज महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. आज माननीय रवींद्रजी चव्हाण यांनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 1 वर्ष पूर्ण केलंय. डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवक पदापासून राज्यातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा त्यांचा प्रवास संघटन कौशल्य, दूरदृष्टीपूर्ण नियोजन आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या दृढ नात्याचं प्रतीक ठरतो. 11 जानेवारी 2025 रोजी कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आणि 1 जुलै 2025 रोजी अधिकृतपणे प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माननीय रवींद्रजी चव्हाण यांनी पक्ष संघटनेला नवी दिशा दिली. भाजपचे संकट मोचक म्हणून ओळख निर्माण केलेल्या माननीय रवींद्रजी चव्हाण यांनी ठाणे, पालघर आणि कोकणातील अनेक निवडणुकांमध्ये प्रभावी रणनीती आखत पक्षाला यश मिळवून दिलं. बूथ व्यवस्थापनापासून निवडणूक नियोजनापर्यंत प्रत्येक बाबतीत त्यांच्या कार्याचा ठसा स्पष्टपणे उमटला. त्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या संघटन पर्व या अभियानानं महाराष्ट्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. तब्बल 1,51,00,000 प्राथमिक सदस्य आणि सुमारे 1.5 लाख सक्रिय सदस्यांची नोंदणी झाली. यामुळे भाजप हा फक्त महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा राजकीय पक्षच झाला नाही, तर संघटन अधिक बळकट झालं. शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार पोहोचलं पाहिजे आणि त्याचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा माध्यम झाला पाहिजे. ही भूमिका या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मला सर्वांना करायची आहे. त्यांच्या गाव वस्ती संपर्क अभियान, मंडल फेर रचना आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या उपक्रमांमुळे पक्षाचा विस्तार ग्रामीण भागातही वेगानं झाला. माननीय रवींद्रजींनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान संकल्प शिबिरानं नवा विक्रम प्रस्थापित केला. एका दिवसात 1088 शिबिरं आणि 78,000हून अधिक रक्त युनिट संकलित करत एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये 2 विक्रमांची नोंद झाली. इतकंच नाही तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यव्यापी मदत अभियान, महिला सक्षमीकरणासाठी रक्षाबंधन विशेष अभियान आणि आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान अशा विविध सामाजिक उपक्रमांनाही गती दिली. महायुतीतील समन्वय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बैठका याद्वारे त्यांनी राजकीय व्यवस्थापनाचं प्रभावी उदाहरण घालून दिलं. त्यांच्या नेतृत्वात नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपनं उल्लेखनीय यश मिळवलं. नेशन फर्स्ट, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून त्यागाची भूमिका ही असंख्य कार्यकर्त्यांनी ही स्वीकारली. खरं तर हा विजय जो आहे तो अशा सर्व कार्यकर्त्यांसाठी आहे की ज्यांनी त्याग आणि समर्पणाची भूमिका ही पार्टीसाठी केली. पक्षशिस्तीबाबत कठोर भूमिका घेत त्यांनी नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर करून संघटन अधिक मजबूत करण्याचं काम केलं. सेवा हेच संघटन या मंत्राला अनुसरून भाजपा महाराष्ट्र मोबाईल अॅप सारखे उपक्रम राबवण्यात आले. 1 वर्ष, अनेक उपक्रम, संघटन विस्ताराचे नवे विक्रम आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा निर्धार. प्रदेशाध्यक्ष म्हणून माननीय रवींद्रजी चव्हाण यांची ही वर्षपूर्ती महाराष्ट्र भाजपच्या संघटनात्मक बळकटीची आणि नव्या यशोगाथेची साक्ष ठरली आहे. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.